मिस होतीये ना आपल्या परिसरातील ताजे अपडेट? तर मग आजच सी 24 तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला तर अजिबात विसरू नका. नांदेड जिल्ह्यामधील गुन्हेगारांवरती वारंवार प्रतिबंधात्मक कारवाई करून सुद्धा त्यांच्या वर्तनामध्ये सुधारणा होत नसल्यानं अशा गुन्हेगारांना कारागृहामध्ये स्थानबद्ध तसेच हद्दपार करणं याबाबत पोलीस अधीक्षक अविनाश कुमार नांदेड यांच्या ऑपरेशन फ्लॅशआउटनुसार सिंदखेड पोलीस ठाणे हद्दीमधील सारखणी येथील सराईत आरोपीला 24 मार्च रोजी उपविभागीय अधिकारी किनवट यांनी 5 महिन्यांसाठी 3 जिल्ह्यांमधनं हद्दपारचे आदेश दिले आहेत. पोलीस ठाणे सिंदखेड यांच्याकडनं कलम 56(1)(ब) मुंबई पोलीस अधिनियम नुसार पोलीस ठाणे हद्दीमधील सारखणी येथील विनयभंग, शिवीगाळ, मटका, जुगार, भीतीचं वातावरण निर्माण करणं असे गुन्हे दाखल असलेला इसम किशोर प्रेमसिंग राठोड याला हद्दपार करण्याबाबत प्रस्ताव सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी किनवट यांच्याकडे सादर करण्यात आला होता. सदर व्यक्तीस हद्दपार करणे याबाबतचा प्रस्ताव मंजूर होण्यासाठी सहाय्यक पोलीस निरीक्षक रमेश जाधवर पाठपुरावा करत होते. सहाय्यक जिल्हाधिकारी जेनी चंद्र दोंतुल्ला यांनी नमूद इसमास 5 महिन्यांसाठी नांदेड, हिंगोली आणि यवतमाळ जिल्ह्यामधनं हद्दपार केले. सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी किनवट यांच्या परवानगीशिवाय सदर हद्दपार व्यक्ती प्रतिबंधित जिल्ह्यामध्ये 5 महिने प्रवेश करू शकणार नाही. या कारवाई झालेल्या हद्दपार आणि प्रतिबंधात्मक कारवाई प्रस्तावासाठी नांदेडचे पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस ठाणे सिंदखेडचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रमेश जाधवर आणि प्रतिबंधक कारवाई पथक यांनी सतत पाठपुरावा केलाय. पोलिसांच्या धडाकेबाज कारवाईमुळे एकंदरीत सिंदखेड पोलीस ठाणे हद्दीमधील दहेली, सारखणी आणि वाई बाजार या महत्त्वाच्या बाजारपेठ असणाऱ्या गावांसह इतर संवेदनशील गावांमध्ये हद्द शांतता नांदत आहे. मझहर शेख, सी 24 तास, नांदेड.